नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जागतिक लाईनमन दिनाचं औचित्य साधून घनसावंगी महापारेषण महावितरण कार्यालयामध्ये तालुक्यातील लाईनमन यांचा सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ घोगरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता मठपती, उपअभियंता संदीप पवार तसंच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना रामभाऊ घोगरे यांनी सांगितलं की वाडी वस्त्यांपासून ते मंत्र्यांच्या बंगल्यांपर्यंत सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा करणारे लाईनमन हे आपल्या जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत असतात. अनेकदा यांना ऊन, पाऊस, वारा या कसल्याही गोष्टीची तमा न बाळगता आपलं कर्तव्य पार पाडावं लागतं. पुढील काळात महावितरणने तात्काळ सेवेसाठी लाईनमनसाठी 4 चाकी वाहनाची व्यवस्था करावी आणि 18 तास ते 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या लाईनमनच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असणारी सेफ्टी किट लवकरात लवकर महावितरणने प्रदान करावी. जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील ढवळेश्वर परिसरात पाणी टंचाई, अस्वच्छता आणि रस्त्याची दुरवस्था यासारख्या नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील काही महिला भगिनींनी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात येऊन घोषणाबाजी करत अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांना निवेदन सादर केले. ढवळेश्वर परिसरातील नळांना नियमित पाणीपुरवठा होत नाही, तरीही महानगरपालिकेकडून नागरिकांना पाणीपट्टीचा कर म्हणून तब्बल 10,000 रुपयांचे बिल देण्यात आलंय. तसंच परिसरात स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली असून महानगरपालिकेची घंटा गाडीही नियमितपणे येत नसल्याचा आरोप महिलांनी केलाय. याशिवाय रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या सर्व समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ढवळेश्वर परिसरातील महिलांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांना निवेदन दिलं. यावेळी प्रभाग क्रमांक 1 मधील ढवळेश्वर परिसरातील नागरिकांना आकारण्यात आलेली 10,000 रुपयांची पाणीपट्टी माफ करण्यात यावी, तसेच परिसरातील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर अनिता बित्रे, कौसाबाई मखरीजे, गंगूबाई चौधरी, सुनीता लिखे, सुनीता कनिसे, पद्माबाई खंदारे यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ढवळेश्वर परिसरातून आलात, काय समस्या घेऊन आलात, काय निवेदन दिलंय तुम्ही? मी अनिता गोविंद बिथरे, प्रभाग नंबर 1. आमच्याकडे समस्या अशी आहे की नळाला पाणीच येत नाहीये आणि 10,000 रुपये बिल काढलेलं आहे आणि घंटा गाडी पण येत नाही आणि रोडचं पण प्रॉब्लेम आहे, कारण की मेन मंदिराचे गेट समोरचं जे रोड आहे तिथं खूप ऍक्सिडेंट होतात. आणि आता आम्ही थोडे महिला घेऊन आलो, नेक्स्ट आम्ही भरपूर महिला आणणार आणि मोठं मोर्चा करणार, रस्ता रोक आंदोलन करणार आणि आम्हाला याच्यात न्याय भेटायला पाहिजे. आता ग्रामीण भागातल्या लेडीज आहे, गरीब आहे, त्या कामाला जातात, एवढ्या लेडीज काही आणू शकले नाही मी. नेक्स्ट आम्ही भरपूर लेडीज आणन आणि मोठा मोर्चा काढन. मला याच्यात न्याय पाहिजे. गरीब लोकांना प्रत्येकाला पाणी भेटायला पाहिजे. तिथं पाणी तर येत नाहीये आणि 10,000 रुपये बिल काढतात. घंटा गाडी येत नाही, तिथे स्वच्छता नाहीये. काही लोकांनी डिप्या पण असे रोडवर लावून ठेवलेले की छोटे छोटे मुलांना करंट लागायची पण भीती, 2-3 मुलांना करंट पण लागलेला आहे. आणि अशी माझी समस्या आहे. मी साहेबाला तर निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर ते काय करतात ते बघू. नाही केल्यास नंतर मग मी एक मोठा रस्ता रोक आंदोलन करणार. कुठला विषय? ढवळेश्वर प्रभाग नंबर 1. जालना शहरात हेल्मेट सक्तीचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट महत्त्वाचे असले तरी शहरातील वास्तव परिस्थितीकडेही प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनसिंह सूर्यवंशी यांनी केली आहे. जालना शहरातील खड्डेमय आणि अरुंद रस्ते तसंच वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी हेही अपघातांचं मोठं कारण असून हेल्मेटमुळे वाहन चालवताना आजूबाजूचा आवाज कमी ऐकू येतो. विशेषतः गजबजलेल्या बाजारपेठा आणि अरुंद रस्ते असलेल्या भागात यामुळे धोका वाढू शकतो. शहरात दिवसभर छोट्या अंतरासाठी वाहन चालवताना हेल्मेट सोबत बाळगणे अनेकांसाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे हेल्मेट सक्ती राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर कडकपणे लागू करावी, मात्र शहरात सक्ती करू नये असं मत सामाजिक कार्यकर्ते धनसिंह सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. आपण जे आता हेल्मेटची सक्ती केली पोलीस प्रशासनाने, याला आपण काही विरोध दर्शवतो, काय कारण आहे? हे बघा, मुळामध्ये साहेब असा विषय आहे की जालना शहर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सर्वात मोठं खेड आहे. इथे ना रस्त्यांची व्यवस्था व्यवस्थित आहे. जे रस्ते आहेत ते खड्डेयुक्त रस्ते आहेत आणि इथं खऱ्या अर्थानं जे वाहतुकीला वळण पाहिजे ते पूर्णपणे वळण नाहीये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हेल्मेट सक्ती करताय. ते हेल्मेट सक्ती म्हणजे एक प्रकारची दंडशील झालेली आहे. या ठिकाणी ते विषय लागू पडणार नाही. तुम्ही जनतेला विठीस धरतात. याचा आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जालना शहरात प्रत्येक मुद्द्यावर आम्ही बोलत आलेलो आहोत. आणि जे सत्य मुद्दे आहेत, तुम्ही हेल्मेट सक्ती करा ना. तुम्ही राज्य महामार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, तिथं आवश्यक केलीच पाहिजे. हेल्मेट सक्ती आवश्यक आहे, पण नको त्या ठिकाणी हेल्मेट सक्ती करायचं आणि जनतेला विठीस धरायचं, याचा आम्ही विरोध करतोय. काय नेमकं कारण आहे जालना शहरामध्ये हेल्मेट न वापरण्याचं? मी तर प्रशासनाला सांगेल की आपण एकदा 4 चाकी वाहनातून एसीतून जरा बाहेर पडा.
टू व्हीलर या स्कूटी या शहरामधून एक मस्तपैकी एक राऊंड मारा. आपल्या शहराची काय बकाल अवस्था आहे, किती खड्डे आहेत, कसे रस्ते आहेत आणि ते ट्रॅफिक कशा पद्धतीने जॅम होते, जिथे प्रकारे वाहतुकीला कोणत्या प्रकारचं वळण नाहीये. आपलं डिपार्टमेंटचे लोक उभे राहतात, मोबाईल घेतात, उभे राहतात, गाडी पुढे गेले की त्याला फोटो खिचायचा आणि काहीतरी दंड देऊन टाकायचा आणि इथे हेल्मेट सक्ती लावतायत. अरे वळणाची गरज आहे. आता ज्या गाड्या जोर जोरात पडतात, ढा 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 डू 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 डू, लोकांचे अटक येण्याचे प्रयत्न होतात मोठमोठ्या गाड्यात, त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार नाही. बेभानपणे सुसाट वेगाने इथं शहरामध्ये गाड्या पळवल्या जातात, त्यानं तुम्ही त्याच्यावर अंकुश ठेवणार नाहीये. फक्त हेल्मेट सक्ती, हेल्मेट सक्ती. ठीक आहे, तुमच्या कायद्याचा आम्ही सन्मान करतो, पण जिथे पाहिजे तिथे करा ना तुम्ही. नको त्या ठिकाणी लोकांतर देतात, याचा विरोध आहे. जालना जिल्ह्यात संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय. शासकीय वाहनांसह अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल आणि डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी पेट्रोल पंप चालकांना पत्राद्वारे दिले. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी दिलेल्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी शासकीय वाहनांसाठी तसंच अत्यावश्यक सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेलचा आवश्यक साठा राखून ठेवावा. संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तसंच प्रशासनाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसेच पेट्रोल पंपावर इंधनाबाबत कोणतीही गर्दी किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी संबंधित तहसीलदारांनी सतर्क राहून आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेत. प्रशासनाच्या निर्णयामुळे शासकीय तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा इंधन पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सगळी परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंपांवर डिझेलचा आणि पेट्रोलचा राखीव साठा, अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनं आणि इमर्जन्सीसाठी जे आपण म्हणतो त्यासाठी राखीव ठेवण्यासंदर्भात आपण सूचना दिल्या आणि त्यानुसार पत्रही दिले. त्याचबरोबर आपण तहसीलदारांना ह्या सूचना पण करत आहोत की कुठल्याही प्रकारचा डिझेल आणि पेट्रोल पंपावरती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि ह्या संदर्भात त्यांनी दक्षता घ्यावी. आणि मी लोकांना पण आवाहन करते की आपण या संदर्भात कुठल्याही प्रकारचं अशांतता किंवा कुठल्या प्रकारचं लॉ अँड ऑर्डर होणार नाही याच्यासाठी दक्षता घ्यावी. पेट्रोल पंप चालकांनी शासकीय वाहनांसाठी इंधन साठा ठेवावा असं काही आदेशात म्हटले. हो, आपण शासकीय वाहनांसाठी आणि साधारणतः आपल्या जे ॲम्ब्युलन्सेस आहेत, त्यानंतर शासकीय वाहनं आहे, इमर्जन्सी सेवा आपण म्हणतो, यासाठी काहीच त्यांचा जो साठा आहे JR प्रमाणे निर्धारित साठा ठेवावा आणि त्या त्यानुसार त्यांनी आपले साठा जे आहे या कारणांसाठी वापरावा, यासाठी आपण निर्देश दिलेले आहेत. जालना जिल्हा वकील संघाच्या वार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून उद्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्यासारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदासाठी ही लढत होणार आहे. जालना जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये एकूण 632 मतदार आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती ॲडव्होकेट सय्यद तारेख यांनी दिली आहे. काही वकील संघाची काय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली जाते? उद्या जालना जिल्हा वकील संघामध्ये जालना जिल्हा वकील संघाचे इलेक्शन होणार आहे आणि दरवर्षी हे जे प्रक्रिया आहे दरवर्षी प्रक्रिया हे केली जातात आणि उद्या जे होणारे इलेक्शन आहे ते अध्यक्षपदासाठी, उपाध्यक्ष पदासाठी, सचिव पदासाठी आणि सहसचिव पदासाठी आमच्या जालना जिल्हा वकील संघामध्ये एकूण 732 हे एकूण मतदार आहे. आणि जे उद्या जे होणारे इलेक्शन आहे त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी 2, उपाध्यक्ष पदासाठी 2, सचिव पदासाठी 2 आणि सहसचिव पदासाठी 2 असे एकूण 8 उमेदवार मैदानामध्ये आहे. आणि उद्या 10 वाजेपासून हे इलेक्शन जे आहे मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आणि लगेच 1 तासानंतर 6 वाजता याचा रिझल्ट घोषित करण्यात येईल. तर ग्रामीण भागातून जसं अंबड, घनसावंगी इथून ज्यांनी मतदान वगैरे केलं तर ते पण करू शकतात का? नाही, आम्ही 4 ते 5 वर्षापासून फक्त हे जालना जिल्ह्यासाठी हा मतदान आहे. कारण की जेवढे तालुके 12 आहे, अंबड, परतूर, जाफराबाद आणि इतर आहे भोकरदन, सगळ्यांचे आपापले अध्यक्ष आहे. आणि हे जे होणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव हा जालना जिल्हा वकील संघाचे होणारे पदाधिकारी असणार. त्यामुळे हे बाहेरचे जे लोक आहेत त्यामध्ये हे मतदानामध्ये सहभाग घेणार नाही. काय कशा पद्धतीने प्रक्रिया होणार आहे उद्या? उद्याची प्रक्रिया अशी आहे की आम्ही यासाठी निवडणूक जे आहे समिती गठीत केलेली आहे. ते
ते पूर्ण निवडणूक समितीमध्ये एकूण 11 मेंबर आहे. ते सगळे आपले जे गुप्त मतदान पद्धतीने हे इलेक्शन पार पडणार आहे आणि सगळ्यांना म्हणजे जशी प्रक्रिया चालते विधानसभा, लोकसभा आणि इतर इलेक्शनमध्ये तशाच प्रकारची प्रक्रिया इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही राबवण्यात येणार. काय नाव सर आपलं? माझं नाव ॲडव्होकेट सय्यद तारेक मजीद आणि मी सध्या उद्या येणाऱ्या इलेक्शनचा मी निवडणूक अधिकारी आणि अध्यक्ष आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.